चला तर मग आज आपण बघूया 10 ते 15 मिनिटात बनणारी ही झटपटाची पावभाजी, ती सुद्धा प्रेशर कुकरमध्ये। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मी भाज्या घेतलेल्या आहेत, बटाटा, मटार, बीन्स आणि गाजर घेतलेला आहे। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता। स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलं आणि प्रेशर कुकरमध्ये ॲड केलेल्या आहेत सर्व भाज्या। त्या भाज्या ॲड केल्या, त्यानंतरला यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो ॲड केलेले आहेत कट करून, आणि एक मोठ्या आकाराचा कांदासुद्धा ॲड केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं पावडर मसाला ॲड करायचे आहेत। त्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा एव्हरेस्टचा पावभाजीचा मसाला। पावभाजीचा मसाला भाज्या शिजताना घातल्यामुळे काय होतं, सर्व भाज्यांना मसाला लागतो आणि पावभाजीला टेस्टसुद्धा छान येते। भाज्या शिजेल इतकं पाणी टाकलं आणि छान असं आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर इथं बघू शकता मी इथं शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि भाज्यासुद्धा छान प्रकारे शिजलेल्या आहेत। तर तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरच्या सहाय्याने सर्व भाज्या मॅश करून घ्या, आणि मी त्या सर्व मॅश करून घेतलेल्या आहेत भाज्या, आणि व्यवस्थित मॅशसुद्धा झालेल्या आहेत। तर आपण आता फोडणीच्या तयारीला लागूया। फोडणीसाठी इथं भांड्यात मी तेल घातलं, तेल गरम झाल्याबरोबर जिरं टाकलेलं आहे। जिरं तडतडलं की इकडं थोडासा मी लसूण घेतलेला आहे, थोडासा लसूण कट करून टाकलेला आहे। कट करून टाकल्यामुळे काय होतं, फ्लेवरसुद्धा छान येते आणि मस्त लागतं पावभाजीमध्ये। त्यानंतरला आपल्याला इथं शिजलेल्या भाज्या ॲड करायच्या आहेत। सर्व भाज्या मी इथं ॲड केलेल्या आहेत। तिखटामध्ये मी इथं कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आणि परत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आपण भाज्या शिजतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ सांभाळून टाकायचं आहे। तर बघू शकता कलरसुद्धा किती छान आलेला आहे, आणि 2-3 छान अशा उकळ्या काढायच्या आहेत पावभाजीला, आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। मस्त वाटतं कोथिंबीरनं आणि फ्लेवरसुद्धा छान येतो। तर मी इथं छान अशा उकळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत पावभाजीला, आणि याबरोबर खायला मी कांदा आणि कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे। पावसुद्धा शेकलेले आहेत, आणि मी इथं ताटसुद्धा रेडी करून घेणार आहे। तर अशाच रेसिपींसाठी फॉलो करायला विसरू नका, आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। बाय।